बातमी राजकीय वर्तुळातून आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्याऐवजी वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याबाबत अगदी थोड्याच वेळात निर्णय होणार आहे। याच अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा केली जाते। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। आपण आहोत सध्या अमरावतीतल्या काँग्रेस भवन येथे। निवडणुकीला अगदी 48 तासांचा अवधी राहिलेला आहे। मात्र अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस नेमका कुणाच्या बाजूला याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आणि हाच तिढा सोडवण्यासाठी आज काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख आणि महापालिकेचे नेते विलास इंगोले या बैठकीला उपस्थित आहेत। अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू झालेली आहे। बंदद्वार बैठक सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेस वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र त्याबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे। नेमका पाठिंबा कुणाला द्यायचा हा अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे। 18 तारखेला विधान परिषद निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि वंचितने या संदर्भातील पाठिंबा जो आहे तो काँग्रेसकडे मागितलेला आहे। मात्र वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठ पातळीवरून जर पाहिलं तर गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली होती आणि यावेळी जर पुन्हा एकदा काँग्रेसची मतं जर फुटली तर ती जबाबदारी कुणी घ्यायची हा सगळा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावर सध्या खलबतं सुरू आहे आणि नेमकं काही वेळातच वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही किंवा काँग्रेसचा विधान परिषद निवडणुकीचा काही बी प्लॅन आहे का याबाबत देखील आता स्पष्टता काही वेळेनंतर होणार आहे। त्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष जे आहे ते या बैठकीकडे आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।